नमस्कार। आज पद्मालय गणपती येथील आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। हो, आज पद्मालय येथे आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊन आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही सुरुवात केलेला आहे। एरंडोल तालुक्यात काल रोजी पारोळा तालुक्यात प्रचार नारळ फोडला आम्ही आणि त्या ठिकाणी प्रभू बालाजी चरणी प्रचार नारळाची सुरुवात केलेली आहे। नाना काय साकडं घातला आहे गणपती बाप्पाला? गणपती बाप्पाला विजयाचेच साकडे घालणार, दुसरं काय घालणार। या मतदारसंघामध्ये जे चाललेलं आहे, जे चुकीचे चाललं आहे ते कुठेतरी परिवर्तन व्हायला पाहिजे आणि यावेळेस परिवर्तन होणार आणि त्यातल्या त्यात परिवर्तन आम्हीच करणार। नाना महायुतीचं सरकार यावं असं काही? आता जनता जनार्दनाच्या हातात आहे। आम्हाला तर वाटतं महायुतीचं सरकार यायला पाहिजे। नाना या ठिकाणी बघायला गेलं तर बकासुराचा वध देखील या ठिकाणी भीमाने केलेला होता, तसं आपण कसं काय बघताय? बघा, हा पद्मालय देवस्थानचा जो पर्यटन स्थळाचा निधी या ठिकाणी आपले अध्यक्ष माननीय अशोकभाऊ चौधरी यांनी मोठ्या प्रयत्नाने आमच्या गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे ते खातं होतं आणि त्यांच्या माध्यमातून मोठा निधी इथं उपलब्ध झालेला होता। त्या निधीमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणलेला होता। यात इथले विश्वस्त या सर्वांनी प्रयत्न करून तो निधी आणलेला होता आणि प्रभू गणराया त्याला नक्कीच त्याला ते जे त्यांनी त्रास दिलेला आहे तर त्याचं फळ त्याला देणार आहे। मला मतदारसंघात आपण अनेक दिवसापासून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत, काय कसा प्रतिसाद आहे आपल्याला? जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोकांना परिवर्तन हवं आहे। त्यात सक्षम असा पर्याय जनतेला सापडत नव्हता, म्हणून जनतेने मला उमेदवारी करायला सांगितली आणि सक्षम पर्याय म्हणून लोक माझ्याकडे बघत आहेत आणि जनताही त्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने मला प्रतिसाद देत आहे। नाना बघायला गेलं तर आमदार होते, आता त्यांनी पुत्राला देखील आमदारकीला उभं केलेलं आहे, कुठेतरी घराणीशाही वाटते आपल्याला? घराणीशाही तर चाललेलेच आहे ना। आता ते त्यांनी 30 वर्षापर्यंत ह्या मतदारसंघाला सर्व लोकांनी छळलं, आता परत पुत्र परत नातू, जनता ही कधीही सहन करणार नाही आणि ॲक्सेप्टही करणार नाही। नाना विजयाचं किती विश्वास? विजयाचा विश्वास आहे म्हणूनच आम्ही जनतेची उमेदवारी केलेली। ज्यावेळेस कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या एकट्या धर्माचा याच्या नावाखाली प्रचार करण्यापेक्षा जनतेने मला सांगितलं सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत आणि सर्व लोकांनी मला आग्रहास्तव मी उमेदवारी केलेली आहे। मी जनतेचा उमेदवार आहे, त्यामुळे जनता विजयी करणार नक्की। पक्ष की ओर से बोला